नमस्कार लाडक्या बहिणींनो. बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले, पण अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणी बाकी आहेत पैसे जमा होण्याच्या. तर आता याची ऑफिशियल साईडवर कोणतीच माहिती दिलेली नाही शासनाने. पण आता काही काही पोर्टलवर दाखवत आहेत की 90 लाख बायांचे पैसे बंद झाले. काही पोर्टलवर 40 लाखापर्यंत आकडा दाखवत आहेत. रात्री मी एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये त्यांनी 25 लाखाचा आकडा दिलेला आहे. एवढा मोठा आकडा असल्यावर हे शासनाची चुकी आहे की केवायसीतून एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणी वगळू शकतात. आता यांचे असे म्हणणे आहे की बऱ्याच बायांचे डबल पैसे चालू होते किंवा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचे रद्द झाले. यांनी अगोदरच चौकशी करून सर्वांचे पैसे चालू केलेले आहेत, पण आता काही ना काही कारण दाखवून रद्द करण्यात आलेले आहेत. तर आता मी याची 2 दिवसापासून चौकशी करत आहे. मी काल पंचायत समितीत चौकशी केली. कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण आपल्या पंचायत समितीत जाऊन चौकशी करावी. तर आपल्याला कोणी काही कारण सांगितलं का ते मला नक्की कमेंट करून सांगावे. मला जे कारण सांगितलं ते मी आपल्याला सांगतो आणि पैसे चालू कसे करायचे ते पण आपल्याला सांगतोय. तर सर्वात अगोदर आपण आपला फॉर्म भरलेला आपल्याला स्क्रीनशॉट जर असला तो तपासून पाहावा. त्याच्यामध्ये आता काल आम्ही पंचायत समितीत गेलो होतो, 2 जणांना त्यांनी तेच कारण दाखवलं. त्यांचे फॉर्म सुद्धा तिथे चेक केले. त्यांनी जिथं आपण होय करायचं नाही करायचं होतं तिथं त्यांनी होय केलं होतं. म्हणजे आमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी म्हणून नाही, तर तिथं होय केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लोकांचं म्हणणं आहे की आम्ही बरोबर सिलेक्ट केलं, तर हे यांच्या काहीतरी चुकीनं हे झालेलं आहे. तर आता हा फॉर्म दुरुस्त कुठं करायचा, तर नक्की एकदा पहा आपण फॉर्म दुरुस्त करू शकतो का हा. हो, तर आपण हा फॉर्म नक्की दुरुस्त करू शकतो. हा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी मला पंचायत समितीत ज्या मॅडमनी सांगितलं की आपण जिल्हा समाज कल्याणमध्ये एक टेबल बनवलेला आहे लाडक्या बहिणीसाठी. जिल्हा समाज कल्याण भवन हे जिल्ह्याच्या ठिकाणी राहतं, समाज कल्याण भवन असतं. तिथं जायचं, तिथे एक लाडक्या बहिणीचा स्पेशल टेबल आहे. तिथल्या मॅडमचं मला बुलढाणा जिल्ह्यातल्या मॅडमचं नाव पण सांगितलं. आपणही तिथं जाऊ शकतात. आपण आपल्या जिल्ह्यात आता आपण ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यात तिथं जाऊन लाडक्या बहिणीचा टेबल आहे आणि आपला फॉर्म आपण एडिट करू शकतो. आता माझ्याच गावातील माझ्या मित्रांचे 2 जणांचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले, तर आम्ही चौकशी केली तर हा फॉर्म एडिट होतो म्हणतात. आता एकदा आपण एडिट करून पाहू. ऑनलाईन तर इथं एडिट व्हायचं ऑप्शनच दिलेलं नाही यांनी. तर आता एडिट करायचं ऑप्शन हे बुलढाण्याला जाऊन करावं लागणार आहे, म्हणजेच की आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करावं लागणार आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी एक वेळेस आपला फॉर्म चेक करावा. ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी आवश्यक आणि लवकरात लवकर करा, नाहीतर एकदा जर तुम्ही यादीतून वगळल्या गेले तर तुम्हाला परत पैसे येण्यासाठी खूप खूप टाइम लागू शकतो. तरी ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर समाज कल्याणमध्ये जावे व आपला फॉर्म दुरुस्त करून घ्यावा. एक दिवस नक्की टाइम काढा. आपला फॉर्म होऊ शकतो, आपण फॉर्म चुकीचा भरलेला नाही, पण होऊ शकतो काही टेक्निकल इश्यूमुळे आपण जे ऑप्शन सिलेक्ट केले ते सिलेक्ट न होता आपण दुसरा ऑप्शन सिलेक्ट झालं आणि आपला फॉर्म सबमिट झाला. बऱ्याच लोकांच्या ह्या त्रुट्या लक्षात नाही आल्या. यांनी प्रश्न विचारतानाच उलटे विचारले होते. कुठं होय करायचं कुठं नाही करायचं हे बऱ्याच माणसांना समजलं नाही किंवा लाडक्या बहिणींना समजलं नाही. बऱ्याच ठिकाणी सेतूवाल्यांकडून पण ही चुकी होऊ शकते. तर सर्वांनी एकदा आपला फॉर्म, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचा 99% फॉर्म चुकलेला आहे असं यांचं म्हणणं आहे की केवायसी आपण कुठं चुकवली. ITRचं नंतरचा विषय आहे, गाड्यांचा अजून विषय यायचा बाकी आहे. तरी पण एवढ्या लाडक्या बहिणी रद्द होणं खूप कठीण गोष्ट आहे. तर त्याच्याकरता आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन फॉर्म नक्की दुरुस्त करून घ्यावा व आपल्याला काही प्रॉब्लेम आल्यास मला नक्की मेसेज करावा व आपल्या लाडक्या बहिणीचे लवकरात लवकर पैसे चालू करून घ्यावे. धन्यवाद लाडक्या बहिणींनो, धन्यवाद मित्रांनो.